तुम्हाला मोबाईल हा अवॉइड करता येत नाही, स्क्रीन टाईम, कारण आता वर्क फ्रॉम होम असो वा कुठेही तुमच्यासमोर स्क्रीन कायम असते. पण या अतिवापरामुळे किंवा या म्हणजे डेली तुम्हाला 8 ते 9 तास तुम्ही लॅपटॉपसमोर असता फॉर युअर वर्क पर्पज. मग त्यामुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास वाढतो का? आणि मायग्रेनला ते आणखी घातकी ठरतं का? ओके. सो 2 भागात मी सांगते. एकतर मायग्रेन आणि हं. डोकेदुखी. कारण दोन्हीशी स्क्रीन टाईमचा आणि स्ट्रेसफुल ओके. लाईफस्टाईलचा संबंध आहे. हं, हं. तर मायग्रेन येस, मायग्रेन होत नाही हं. स्ट्रेसमुळे किंवा मोबाईलच्या वापरामुळे मायग्रेन होतो असं नाही. पण ज्यांना मायग्रेन आहे, हं, हं, हं. त्यांचा मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो ओके. ह्याच्यामुळे. हं, हं, हं. आणि डोकेदुखी निश्चित होऊ शकते. जे मी म्हणलं की सर्व्हायकोजेनिक हेडेक हं, हं. किंवा मानेतून उद्भवणारं डोकेदुखी किंवा टेन्शन हेडेक. आता जे ऑफिसेसमुळे तुम्ही जे म्हणलात की हं, हं. एक इन्सिक्युरिटी जी आहे त्याच्यामुळे जो एक स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे टेन्शन टाइप हेडेक ही देखील खूप कॉमन आहे. आणि ओके. ह्याचा एक उलटा परिणाम असा होतो की जॉब स्ट्रेसमुळे मायग्रेन होतं किंवा हेडेक होते आणि त्याच्यामुळे खूप सारे वर्क डेज लूज होतात. हं. कारण ऑफिसला जाणं, ते ब्राईट लाईट्स, एसी असतो, प्रेझेंटेशनचा स्ट्रेस, लेट नाईट्स, अर्ली मॉर्निंग्स या सगळ्या गोष्टींमुळे अजून डोकेदुखी होते. तर ते दुष्टचक्रात अडकतात.